सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगा संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 103। गुरुशी कसे बोलावे वाचिक तापस। हुंकारेण न वक्तव्यं प्राज्ञै शिष्यै कथं च न गुरो अग्रे न वक्तव्यं असत्यं च कदाचन। शहाण्या बुद्धिमान शिष्याने गुरूंसमोर हुंकार देऊन हू हो हा म्हणत एकेक्षरी बोलू नये। नीट शब्दोच्चार करून बोलावे। मान हलवून हातवारे करून सूचना देत हुंकारात उत्तरे देऊ नये। असे करणे योग्य नाही। तसेच गुरुसमोर असत्य भाषण कधी करू नये। ज्याला गुरुची महती कळली तो शहाणा, ज्याची बुद्धी निरीच्छ झाली तो बुद्धिमान। खऱ्या साधकाचे गुण हा श्लोक सांगत आहे। गुरुचा काया वाचा मने करून थोडा सुद्धा अनादर होऊ नये म्हणून हा श्लोक गुरुशी कसे बोलावे त्याची रीतीनीती सांगत आहे। नीट संपूर्ण वाक्यात बोलावे। व्यवहारी जगात हम ओ हू हा वर बऱ्याच वेळा निभावून नेले जाते। काही वेळा तर तोळा माशात बोलणे मोजावे लागते। तोंडातून अक्षर काढण्याचा सुद्धा कंटाळा दाखविला जातो। घुमेपणाने मान डोलावून वेळ मारून नेणे म्हणजे विचारणाऱ्याचा तो अपमानच होतो। वास्तविक वाणी वापरलीच पाहिजे। स्पष्टोच्चारच हवा। सभ्यतेचे शालीनतेचे लक्षण म्हणजे नीट भाषण। गुरूंशी संभाषण करताना अशी आगळीक होऊ देऊ नये। आदर्श शिष्याने गुरुशी कसे बोलावे ते हा श्लोक सांगतो। काय करू नये ते समजले, टाळता आले की जे योग्य तेच घडते। तसेच गुरुसमोर खोटे बोलून गुरुला कधीही फसविता येणार नाही। गुरु कधी फसला जात नाही। न सांगता सवरताच सर्वज्ञ गुरुला सर्व काही विदितच असते। जो सत्यरूप आहे त्याच्यापुढे असत्याचा पाडाव होणार हे निश्चितच। सद्गुरुनाथ महाराज की जय।